नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्ही फक्त 8वी पास असाल, 12वी पास असाल तर तुम्हाला नक्कीच हे सरकारी भरतीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकते. खूप चांगली भरती आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. लास्ट डेट काय असणार आहे, त्यानंतर इथे नोकरीचे ठिकाण कोणते कोणते आहे, जागा किती आहेत, पदाचे नाव कोणते आहे, त्याच्यानंतर इथे सिलेक्शन कोणत्या प्रकारे होणार आहे आणि मेन म्हणजे इथे फ्रेशर व अनुभवी दोन्ही उमेदवारांनी इथे तुम्ही अर्ज करू शकणार आहात. वेतन हे 16,000 पासून सुरुवात होणार आहे. आपण पूर्ण माहिती आपण बघून घेऊयात. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते पण बघून घेऊया. त्यानंतर इथे ऑनलाईन फॉर्म कसं रजिस्टर करायचं आहे ते सुद्धा आपण एकदा नक्कीच बघू. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, परमनंट जॉब्स असू द्या किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता आपण PDF बघून घेऊयात. 3 पानी PDF आहे आणि ऑनलाईन इथे रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. आपण वन बाय वन बघून घेऊया. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. वॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ज्यामध्ये पहिले जे आहे ते सुपरवायझर स्किल्ड आहे. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर. तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे आणि इथे 30 वर्षाचं इथे मॅक्झिमम एज क्रायटेरिया सांगितलेलं आहे. नंबर ऑफ पोझिशन्स 1 आहे आणि इथे टेंटेटिव्ह डेट ऑनलाईन 29/5/2024 सांगितलेलं आहे. इथे पटना हे लोकेशन असणार आहे आणि गोवा सुद्धा एक लोकेशन आहे. त्यानंतर हाऊसकीपिंग MTS अनस्किल्ड आहे. क्वालिफिकेशन 8वी पास सांगितलेलं आहे. 1 वर्षाचं रिलेव्हंट फील्डमधून एक्सपिरियन्स पाहिजे आहे. एज क्रायटेरिया 30 सांगितलेला आहे. 16,926 रुपये हे तुमचं सॅलरी असणार आहे. 29/5/2024 टेंटेटिव्हली ऑनलाईन लास्ट डेट सांगितलेली आहे. त्यानंतर लोडर अनस्किल्ड आहे. क्वालिफिकेशन 12वी पास पाहिजे आहे. प्रेफरेबली 1 इयर एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. तुम्हाला इथे हिंदी लँग्वेज किंवा लोकल लँग्वेज आलं पाहिजे आहे. पटना आणि गोवा एरिया आहे. 35 वर्षाची एज क्रायटेरिया आहे. 3 जागा आहे टोटल. इथे सुद्धा सॅलरी खूप चांगली भेटणार आहे. ऑफिस असिस्टंट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे. 35 वर्ष एज क्रायटेरिया. त्यानंतर दिल्ली एरियामधून काम आहे. 2 जागा आहेत. 25,000 सांगितलेलं आहे. इथे कोणतेही इथे म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा चालणार आहे. इथे कोणतेही एक्सपिरियन्सची गरज नाही सांगितलेलं आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर जॉब करायचा आहे, गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, 8वी पास असू द्या, 12वी पास असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. सॅलरी बघा खूप चांगली आहे आणि इथे एज क्रायटेरिया सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सिलेक्शन विल बी मेड ॲज पर नॉर्म्स, म्हणजे जे काही रिझर्वेशन पॉलिसी आहे, रिक्वायरमेंट ऑफ द जॉब आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतं हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल किंवा एक्झिस्टिंग युजर असाल तर नक्कीच इथे तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही क्लिक करून पूर्ण माहिती सविस्तरपणे भरून घ्यायची आहे. इथे ॲप्लिकेशन पूर्ण फायनल सबमिशन डेट्सच्या आधी भरून घ्यायचं आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर डेट नंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार होणार आहे. त्यामध्ये स्किल टेस्ट किंवा सिलेक्शन प्रोसेस होऊन जाणार आहे. लक्षात घ्या, 18 ते 30 वर्ष 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. ऑल इंडिया उमेदवार कोणीही अर्ज करू शकणार आहेत असं सांगितलेलं आहे. लास्ट डेट फॉर सबमिशन 24/5/2024 सांगितलेलं आहे, म्हणजे 24 मे 2024 सांगितलेलं आहे. इथे मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. नोकरीचे ठिकाण इथे गोवा, पटना आणि दिल्ली सांगितलेलं आहे, जसं की आपण वर बघितलेलं आहे. पदाचे नाव सुपरवायझर आहे, हाऊसकीपिंग आहे, लोडर आणि ऑफिस असिस्टंट आहे. मुलाखत किंवा टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.